नमस्कार. समूज केक अँड रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावभाजीची रेसिपी. चला तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आता बघूया, जसं की फोडणी द्यायची आहे आपल्याला पावभाजीला. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे लसूण, अद्रक, जिरं आणि कोथिंबीर. 1-1.5 चम्मच लाल मिर्च पावडर आहे अंबारीची आणि पावभाजी मसाला आहे. सुहानाचा पावभाजी मसाला मी यूज करते. चला तर आता आपण हे बारीक करून घेऊया. चला तर मी आता ही कढई घेतलेली आहे, लोखंडी काळी कढई आहे माझी लोखंडाची. तुमच्याकडे जर लोखंडी कढई नसेल तर तुम्ही काळा तवा असेल लोखंडी तो घेऊ शकता. त्याच्यामध्ये खूप छान टेस्ट होती भाजीला. मी आता ह्या ज्या सर्व भाज्या आहेत त्या फक्त चिरून आणि धुवून घेतलेल्या आहेत. टोमॅटो मधले ही बी काढून टाकायचे आहेत, शिमला मिरची टोमॅटो मधले. आणि मी 2 कांदे जे चिरून घेतलेले आहेत ते मी आता तेलामध्ये शिजवून घेणार आहे. ह्या सर्व भाज्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत, पूर्णपणे शिजेपर्यंत परतायच्या आहेत. चला तर आता बघा, हे 2 छोटे कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे. गॅस फुल करायचा आहे. भाज्या शिजवल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी लागते आणि जर आपण तेलामध्ये छान शिजवून घेतल्या तर त्याची टेस्ट एकदम वेगळी लागते आणि झटपट होते. असं काही नाहीये की त्याला खूप वेळ लागतो की आपण भाज्या शिजवल्या नाहीत वगैरे म्हणून. मी आता बटाटे शिजवले होते ते सोलून घेत आहे. बटाटे छान शिजवून घ्यायचे आहेत, गाळ एकदम. पावभाजी टेस्टी करण्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे, ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगते. एक माझं सिक्रेट आहे जे की मी पावभाजी बनवते तशा. मी आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मसाला कसा करायचा, मी याच्यामध्ये खोबरं वगैरे काहीच यूज करत नाही. फक्त अद्रक, जिरं आणि लसूण पेस्ट कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. आहे मी त्याच्यामध्ये शिजायला टोमॅटो टाकत आहे. आता एक भाज्या थोड्याशा हे करून घेत आहे मी. त्याच भाजीमध्ये टाकायचं आहे कांद्यामध्ये. चला तर मी आता ह्या पद्धतीने हे बारीक झालेलं आहे आपलं सगळं मिश्रण. पण आपण हे असं नाही करायचं, याच्यामध्ये पाणी टाकायचं, याची पेस्ट करायची पूर्ण आणि तडका द्यायचा आहे आपल्याला याचा. त्याच्यामुळं 6 ते 7 चम्मच मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची पाण्याची. आणि ते जेव्हा आपल्याला भाजी करायची तेव्हा झटपट करायची आहे, त्याचा वास नाही गेला पाहिजे. आता आपण हे बाकीच्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. शिमला, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. बटाटा आणि भाजी मिक्स केली, कारण पावभाजी ही खूप पातळ नसते, त्याच्यामुळे आपलं पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे दोन्ही एकत्र, बटाटा आणि आपण ज्या भाज्या शिजवल्या होत्या त्या. आपण फोडणी देऊया. मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच बटाटा, कोणताही पदार्थ टाकत नाहीये, तुम्ही बघा. आता तूप, बटर आणि तूप वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊया. फोडणी कशी द्यायची हे तुम्ही व्यवस्थित बघा, कारण ह्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. झणझणीत पावभाजी मी बनवते. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पूर्ण स्टेप बघा, कारण हे स्टेप बाय स्टेप करणं खूप गरजेचं आहे मी सांगितलेल्या पद्धतीने. आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की हे 2 चम्मच पावभाजी मसाला आहे सुहानाचा. हे 1.5 चम्मच लाल मिर्च पावडर आहे. आणि जे हे आपण लसूण आणि ते लसूण अद्रकच्या पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही बघा एकदम फाईन केलेली आहे ती पेस्ट, पातळ. आता मी ह्याच्यामध्ये हे मसाला आणि लाल मिर्च पावडर अगोदर टाकून घेत आहे. हा पूर्ण तेलात परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिटं.
जसं की ह्याचा वास एकदम छान हे झाला पाहिजे तुपात आणि बटर मध्ये. थोडासा गॅस मी फुल करते आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा वेगळा मसाला किंवा काहीच टाकलेलं नाहीये. हे बघा, तेलात टाकल्यामुळे छान कलर येतो त्याला. आणि एक अर्धा चम्मच साखर टाकलेली आहे मी तेलामध्ये. हे बघा, याला असा कलर सुटू द्यायचा आहे एकदम चटणीला आपल्या, जो लाल मिरची पावडर आणि मसाला. आता ह्याच्यामध्ये जी आपण ही पेस्ट केली होती ती पूर्ण पेस्ट टाकायची आहे. हे असा मस्त फोडणी बसली पाहिजे झणझणीत. बघा, मस्त वास येतोय त्याचा मसाल्याचा. आपण तेलात ते मसाले छान परतून घेतलेले आहे. छान तडका बसला पाहिजे त्याला आपला. लक्ष द्या तुम्ही पूर्ण. मी हे जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलेलं होतं, कॉर्नफ्लॉवर मी ते भाजी टाकल्यानंतर नाही टाकत आहे मी. हे मिश्रण जे आपलं कॉर्नफ्लॉवरचं आहे ते पण आत्ताच्या स्टेपला टाकायचं आहे. बघा, जसं की घट्टपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर यूज करतो, पण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर खूप गरजेचे आहे पावभाजीमध्ये. हे बघा मिश्रण कसं झालेलं आहे. आता जे आपण भाज्या आणि बटाटा शिजवून घेतला होता ते सगळं ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. पावभाजी घट्ट असते त्याच्यामुळे त्याच्यात जास्ती पाणी यूज करायचं नाहीये आपल्याला. हे बघा, हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. मी थोडासा गॅस कमी करते आता. हे बघा, असे मस्त कलर आलेला आहे. ह्याच्यामध्ये थोडस मॅशरच्या साह्याने बारीक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थोडीशी पावभाजी आणखी हवी असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये. मी जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही नाही केलेली आहे. मी 1 ते 1.5 ग्लासच पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही हे बघा अशा पद्धतीने. आता आपण ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, ते शिजल्यानंतर थोडस आणखी घट्ट होतं, त्याच्यामुळे मी 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये जे मीठ टाकलेलं नाहीये आतापर्यंत, आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकत आहे. 2 मीठ 1 चम्मच मीठ टाकते आहे. ही भाजी आरामशीर 5 ते 6 लोकांना पुरते. तर ते तसंही नाही सांगता येत, कारण की पावभाजी म्हटलं तर खूप आवडीची गोष्ट आहे. जसं की ज्याच्या त्याच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. कुणाला भाजी जास्ती लागते, पण आरामशीर 6 लोकांचं जेवण ह्याच्यामध्ये होतं. हे बघा, अशा प्रकारे आपली पावभाजी तयार होत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आणखी एक काम करणार आहे. जसं की बाहेर रेस्टॉरंट भेटते फोडणी दिलेली झटपट, तर हे आपले फक्त एक बेस होता जो पावभाजी बनवायचा. आता मेन आपण त्याला फोडणी देणार आहोत. चला, तर मी एक छोटीशी घेतलेली आहे कढई. त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकणार आहे. जसं की तुम्ही आतापर्यंत बघितलं, मी भाजीमध्ये हळद वगैरे टाकलीच नव्हती. बघू शकता, मी कढई थोडस तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकत आहे. तेल बटर टाकून घेतलेलं आहे. मस्त बटर पावभाजी तयार आहे आपली. तुम्ही बघू शकता आपली डिश अशा पद्धतीने तयार आहे खाण्यासाठी.
चला तर अशी आपली मस्त पावभाजी, बटर पावभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला लाईक कमेंट करा, माझी रेसिपी शेअर करा. चला तर आता आपण खाऊया मस्त मस्त पावभाजी.